नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत सणवारासाठी वापरले जाणारे शुभ चिन्ह म्हणजे स्वस्तिक आणि ते कसे बनवायचे, त्याचे माप आणि त्यासाठी लागणार आहेत दोनच वस्तू, पेन्सिल आणि पट्टी। त्याच्या साहाय्याने आपण सर्वप्रथम माप घेऊन घेतलेले आहे। जसे की मी पट्टीवरती 8 इंच माप घेऊन घेतलेले होते, त्यावरून 4 इंच एकीकडे आणि 4 इंच दुसरीकडे असा एक मध्य काढून घेतलेला आहे मी। त्यानंतर त्यावरती परफेक्ट माप घेऊन दुसरी लाईन काढून घेतलेली आहे। दरवेळेला मोजत असताना 4-4 इंच चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली स्वस्तिक ही परफेक्ट बनेल। या प्रकारची स्वस्तिक बनवण्यासाठी ही एक खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे। एवढे झाल्यानंतर मी 1-1 इंचाचे माप घेऊन घेतलेले होते, म्हणजे 1 ते 2 म्हणजे 1 इंच असे 1-1 इंचाचे माप घेऊन घेतलेले आहे। त्यानंतर पूर्ण माप व्यवस्थित घेऊन झाल्याच्या नंतर एक इंचाच्या वरच्या भागाने 1 इंचाचा वरचा भाग गाडे आपण जे पॉइंट करून घेतलेले होते ते जॉईन करून घेतलेले आहे। व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये, मग तुम्हाला समजेल की मी कसे जॉईन करत आहे। असे जॉईन केल्याच्या नंतर आपली ही परफेक्ट स्वस्तिक तयार होणार आहे। तुम्ही बघू शकतात की ही आपली आता परफेक्ट स्वस्तिक तयार झाली आहे। त्यानंतर 1-1 इंचाचे माप घेऊन मी साईडला पेन्सिलच्या साहाय्याने एक कोन बनवून घेत आहे। आणि अशा प्रकारे ही आपली स्वस्तिक तयार होत आहे। मी ही रांगोळी बनवण्यासाठी बॅनरचा वापर केलेला आहे। माझ्याकडे उरलेले बॅनरचे तुकडे होते, आता त्याचे काय करावे म्हणून मग मी त्यावरती स्वस्तिक बनवून मग त्याची रांगोळी नंतर बनवणार आहे। यानंतर मी ही इतकी परफेक्ट बनवल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याकडे ही अशी डिझाईन आपल्याला पुन्हा काढायची गरज पडू नये, म्हणून कार्बन पेपरच्या साहाय्याने मी ती पुन्हा दुसऱ्या बॅनरवरती बनवून घेत आहे, जेणेकरून आता जेव्हा मला रांगोळी बनवायची आहे त्यावेळेला मला पुन्हा हे माप घेण्याची गरज पडणार नाही। या मापाने परफेक्ट असं स्वस्तिक मला मिळणार आहे। तुम्हीही जर रांगोळी बनवत असाल तर तुम्ही कोणतीही डिझाईन बनवल्यानंतर एक कार्बन पेपर आपल्यासोबत ठेवायचा आहे, जेणेकरून ती डिझाईन आपल्याला पुन्हा माप घेण्याची गरज पडणार नाही आणि आपल्याला हवी तेव्हा मिळेल। यानंतर मी यावरती फर उलनच्या साहाय्याने रांगोळी बनवलेली आहे। त्याचा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला तो माझ्या लाईव्हमध्ये मिळेल। आणि अशाच नवनवीन रांगोळ्या शिकण्यासाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रांगोळी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका।
धन्यवाद.